आपण पाहतोय की पोलीस आणि या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये धरपकड सुरू आहे। पोलिसांकडून या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। आपण पाहतोय की हे आंदोलन सुरू आहे। पोलीस व्हॅन देखील या ठिकाणी आणलेली आहेत आणि जे कार्यकर्ते आक्रमक आहेत त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पिंजरा पोलीस व्हॅन मध्ये भरून घेतलं जाते। अक्षरशः कार्यकर्त्यांचे कपडे फाटल्याचं आपल्याला यामध्ये दिसून येतंय। पोलिसांनी आता कार्यकर्ते ताब्यात घ्यायला सुरुवात केली। खरं तर हे आंदोलन आक्रमकपणे चालू आहे। सरकार आम्हाला पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलेले आहेत। दडपशाही है। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। आम्हाला फरक पडणार नाही, तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करा, फरक पडणार नाही। परंतु विद्यार्थी आणि युवकांच्या आवाजासाठी युवक काँग्रेस सदैव रस्त्यावर उतरणार आहे। नाही मुळीच नाही। बघत असाल हजारोंमध्ये संख्या आहे, कोणत्याकडे तेवढी ताकद नाहीये की ते आमचा आवाज बघू शकतील। आपण पाहतोय की जे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यात आणि पोलिसांच्यात आता धरपकड सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। पिंजरा व्हॅन मध्ये या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस भरत आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते पुढे डेक्कनच्या दिशेने चाललेलं होतं। मोठ्या प्रमाणात या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती। आता देखील आपण पाहतोय की तब्बल मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांकडून या सर्वांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपण पाहतोय पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची या ठिकाणी सुरू आहे। खरं तर हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। मात्र आता काही कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलीस पिंजरा व्हॅन मध्ये घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पोलीस त्यांना घेऊन चाललेले आहेत। आता आपण पाहतोय की युवक काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या उदय भानुचिब यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। 10 मिनिटांमध्ये ताब्यात घेऊन जा। ही दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। युवक काँग्रेसने आंदोलन केलं, नोकरी दो नशा नाही असं म्हणत युवक काँग्रेसने हल्ला। अध्यक्ष उदय भानुचिब यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं आणि त्यांना आता पोलीस ताब्यात घेतलेला आहे। अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहतोय पोलिसांनी आता जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत कार्यकर्ता आंदोलन करता रहेगा, यह हमारा हक है। पुलिस को आगे करता है। देखिए हम आंदोलन कर रहे थे, इन्होंने हमें डिटेन कर लिया। आपका आंदोलन खत्म हो गया। हम पुलिस जो मर्जी कर ले हमारे आंदोलन को। आपण पाहतोय की युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत उदय भानुचिब यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन सुरू होतं आणि आता डेक्कन पोलिसांनी जे आहे ते काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतील यांना ताब्यात घेतलेला आहे। अजून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। काही आंदोलन परवानगी दिलेली होती आम्हाला, चांगल्या कामासाठी परवानगी सुद्धा घेतली होती, आम्ही पत्र दिला नाही। सरकार दबाव आणतं या ठिकाणी, सरकार आमची मागणी एकच आहे। पुण्याची सरकूची पब आहे ती नसून हे आपलं विद्याचं माहेरघर पुणे आहे आणि नशा नोकरी द्या। आंदोलन आमचं हाणून पाडलंय पोलिसांनी। ह्या पोलिसांच्या दबावापोटी आमच्या सहकार्यांना नेलेलं आहे, पण आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर धरणे आंदोलन धरून आता बसणार आहे युवक काँग्रेस। युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस। आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी बालगंधर्व चौकामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। मात्र ज्यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन सुरू होतं ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुचिब आणि पुण्यातील जे पदाधिकारी असतील किंवा एकूणच युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे पदाधिकारी आहेत त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन आता मिटतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु दृश्य आपण पाहतोय पुण्यातली युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। नोकरी दो नशा नाही असं म्हणत हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली।